नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर मध्ये विचारला गेलेला इम्पॉर्टंट क्वेश्चन, कंप्लीट ॲबॉर्शन आणि इनकम्प्लीट ॲबॉर्शन म्हणजे पूर्ण गर्भपात अपूर्ण गर्भपात. हा जो प्रश्न आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर कंप्लीट ॲबॉर्शन आणि इनकम्प्लीट ॲबॉर्शनमध्ये काय फरक आहे? तर कंप्लीट ॲबॉर्शन म्हणजे यामध्ये गर्भ प्लॅसेंटा, मी काय म्हणते ते ऐका, हँडरायटिंग जर समजायला प्रॉब्लेम होत असेल तर यामध्ये गर्भ प्लॅसेंटा मेम्ब्रेन्स हे सर्वच्या सर्व जनन मार्गाने पूर्णपणे बाहेर येतात, त्यास पूर्ण गर्भपात म्हणतात. जर गर्भ प्लॅसेंटा मेम्ब्रेन्स हे सर्वच्या सर्व जनन मार्गाने बाहेर न पडता काही घटक आतमध्ये राहिल्यास त्यास अपूर्ण गर्भपात असे म्हणतात. असा फरक आहे. ह्याच्यामध्ये कंप्लीट ॲबॉर्शनमध्ये काय होतं तर कमी रक्तस्राव असतो. तर इनकम्प्लीट ॲबॉर्शनमध्ये काय आहे तर दीर्घकाल रक्तस्राव असतो. रक्तस्राव हा हळूहळू कमी होतो. ह्याच्यामध्ये जो कंप्लीट ॲबॉर्शनमध्ये रक्तस्राव काय होतं हळूहळू कमी होतो. योनीमार्गे होणारा रक्तस्राव हा हळूहळू कमी होतो. हे मेन्शन करा तुम्ही, मी लिहिलं नाही आहे. याच्यामध्ये योनीमार्गे दीर्घकाळ आणि जास्त रक्तस्राव असतो. चौथा फरक आहे रक्तस्राव थांबल्यानंतर पोटदुखी थांबते. ब्लिडिंग जेव्हा थांबतं त्याच्यानंतर पोटात जे क्रॅम्प्स येत असतात किंवा दुखत असतं ते थांबतं. ह्याच्यामध्ये ओटी पोटात वेदना थांबून अथवा उदरवत करून येत राहतात, कारण त्याच्यामध्ये आतमध्ये काही जे बेबीचे किंवा इन्ग्रेडियंट्स असतात ते आतमध्ये थोडेसे राहिलेले असतात, त्याच्यामुळे मग पोटात वेदना असतात. यामध्ये सर्व्हिक्स ऑस हा बंद असतो. तर सर्व्हिक्स ऑस हा बोटाचे टोक जाईल एवढं ओपन असतो इनकम्प्लीट ॲबॉर्शनमध्ये. याचे निदान किंवा खात्री करण्यासाठी सोनोग्राफी करता येते. आपल्याला निदान आणि खात्री करायची असेल तर सोनोग्राफी केल्यानंतर आपल्याला कळतं की हा पूर्ण बेबी किंवा ॲबॉर्शन झालेलं आहे. हे सुद्धा याचं निदान सोनोग्राफीद्वारे करता येतं किंवा कळतं त्याच्यामध्ये की थोडेसे जे अवयव किंवा काही पार्ट्स आतमध्ये गर्भाशयामध्ये आहेत, हे सोनोग्राफीद्वारे आपल्याला कळून येतं. गुंतागुंत होण्याचा धोका कमी असतो कंप्लीटमध्ये, तर इनकम्प्लीटमध्ये यामध्ये गुंतागुंत होण्याचा धोका जास्ती असतो. त्यानंतर आहे सतत वैद्यकीय देखरेखीची गरज नसते. सतत वैद्यकीय एकदा का आले, आता डायग्नोज झाले की पूर्णपणे गर्भपात झालेला आहे, मग वैद्यकीय देखरेखीची गरज नसते. पण इनकम्प्लीट ॲबॉर्शनमध्ये यामध्ये वैद्यकीय देखरेखीची आणि उपचारांची गरज असते. त्यानंतर आहे 9वा फरक आहे, यामध्ये कोणत्याही छोट्या शस्त्रक्रियेची गरज नसते. म्हणजे ह्याच्यामध्ये शस्त्रक्रिया किंवा आपल्याला कुठे प्रोसिजर करावी लागेल अशी काही काळजी करण्यासारखं नसतं, पण यामध्ये डायलिटेशन आणि क्युरेटास करावं लागतं. ठीक आहे इनकम्प्लीटमध्ये, कारण ती क्युरेटास करून आतली जे राहिलेली गोष्टी आहेत ना ते आपल्याला क्युरेट करून काढाव्या लागतं. डायलेट करून डायलेटचा वापर करून क्युरेट करावं लागतं. त्याच्यानंतर 10वा फरक आहे, याचे विपरीत परिणाम शक्यतो काही नाही आहेत. इनकम्प्लीट ॲबॉर्शनचे म्हणजे कंप्लीटचे काही विपरीत परिणाम नाही आहेत, पण कंप्लीट ॲबॉर्शनचे विपरीत परिणाम आहे. याच्यामध्ये लेडीज शॉकमध्ये जाते ब्लिडिंग होऊन, जंतुदोष होऊ शकतो आतमध्ये, प्लॅसेंटल पॉलिप होऊ शकतो, असे हे विपरीत परिणाम आहे. आता आपल्याला जर स्टार्टिंगला यामध्ये BETA-HCG ही रक्ताची तपासणीही करतात, ज्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे गर्भपात झाला हे कळतं. मग त्याच्यामध्ये काउंट आहे तर 0 येतो, कमी होतो. 0 म्हणजे असं नाही, 5च्या जे BETA-HCG काउंट असतात तर ते काउंट 5च्या वरती असतो. आणि इनकम्प्लीट ॲबॉर्शनमध्ये जर आपण लेवल बघितली तर थोडं जास्ती असतो BETA-HCG लेवल. म्हणजे BETA-HCG ही टेस्ट आहे हार्मोनची, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रेग्नन्सी आहे की नाही, जरी कधी UPT किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. UPT आपण करतो, युरिन प्रेग्नन्सी टेस्ट. त्याच्यामध्ये जरी निगेटिव्ह आल्याने आपल्यालाच वाटते की प्रेग्नन्सी आहे, तर आपण BETA-HCG नावाची ही टेस्ट करतो जी लॅबमध्ये होते. तर ह्या टेस्टनी मग प्रेग्नन्सी कन्फर्म आहे किंवा एक्टॉपिक आहे, कुठेही प्रेग्नन्सी आहे हे BETA-HCGद्वारे कन्फर्म होतं. जर प्रेग्नन्सी असेल, एक्टॉपिक प्रेग्नन्सी असेल म्हणजे गर्भाशयामध्ये राहता ट्यूबमध्ये प्रेग्नन्सी राहिली असेल, तेचं निदानसुद्धा आपल्याला BETA-HCG टेस्टद्वारे करता येतं. ठीक आहे, किंवा सॅग छोटी असेल म्हणजे सोनोग्राफीमध्ये सुद्धा दिसली नाही आहे, तर मग ते सुद्धा त्याचं लेवलसुद्धा BETA-HCG जी टेस्ट आहे ह्याच्यामध्ये कळून येतो.
ही कन्फर्म प्रेग्नन्सी कन्फर्म करण्याची BTICG टेस्ट आहे. तर अशा प्रकारे हा आजचा डिफरन्स होता. तुम्हाला कळालं असेल. मी काय म्हटलं त्याच्याकडे लक्ष द्या. हँडरायटिंगचा इश्यू असेल तर मी नेहमी सांगते फरकमध्ये. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.